अभिवादन करतो। मंचा पुढील पोटतिडकीने या ठिकाणी आलेला समस्त माझा आदिवासी जनसमुदाय, मंचावरील समस्त सामाजिक आणि राजकीय नेतृत्व, रात्रंदिवस राबणारे कष्ट करणारे, या आयोजनामध्ये आपलं रक्ताचं पाणी करणारे कार्यकर्ते आणि महिला भगिनी, मित्रांनो, मी फक्त दोनच गोष्टी या अनुषंगाने तुमच्या पुढे मांडणार आहे। हा जो वाद निर्माण झालेला आहे, या वादाचं मूळ काय आहे, या वादाचं जळ काय आहे, आम्ही त्या जळावर मुळावर वार करणं गरजेचं आहे। ओबीसी संघर्ष कृती समितीच्या माध्यमाने सकल ओबीसी समाजाचा याच इश्यूवरती 21 सप्टेंबरला मोर्चा झाला। पुढे नागपूर विभागाचा नागपूरला 10 ऑक्टोबरला मोर्चा होणार आहे की हा हैदराबाद गॅजेटियरचा आधार घेऊन आमच्या समाजामध्ये डुप्लिकेट लोकांना घुसवण्याचं काम केलेलं आहे, तो जीआरच रद्द झाला पाहिजे। 2 सप्टेंबरचा महाराष्ट्र सरकारचा बोगस जीआर, ज्या हैदराबाद गॅजेटियरचा आधार घेऊन मराठा ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न, धनगर बंजारा आदिवासी मध्ये घुसण्याचा प्रयत्न, मल्हार महादेव कोळी शेड्यूल कास्ट मध्ये घुसण्याचा प्रयत्न, जो हैदराबाद गॅजेटियरचा आधार घेऊन महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबरला जाहीर केलेला आहे, तो जीआरच रद्द झाला पाहिजे। या मागणीसाठी आम्ही लढलो पाहिजे। पहिला 21 सप्टेंबरच्या मोर्चाचं महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन महाराष्ट्रातील तमाम ओबीसीच्या 70 जनप्रतिनिधींची काल परवा 4 सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। त्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सगळ्यांनी आपली भूमिका मांडली। तो आदेश रद्द झाला पाहिजे यासाठी पक्षातील विपक्षातील मंत्री आमदार सगळ्यांनी विनंती केली। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं शब्दशः मी मांडतो आणि आपलं बोलणं थांबवतो। आदरणीय मुख्यमंत्र्यांचं त्या ज्या बैठकीला मी व्यक्तिशः आम्ही लोक होतो आतमध्ये सह्याद्री अतिथीगृहात, मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं आलं, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्य झालं। भारत जरी स्वातंत्र्य झाला तरी हैदराबाद जो मराठवाडा निजामाच्या अधिकारात होता, तो गुलाम झालेला नव्हता। हैदराबाद मराठवाडा जो निजामाचा भाग आहे, तो 17 सप्टेंबर 1948 ला भारतात विलीन झाला आणि म्हणून त्याला भारतीय संविधानाचे कायदे त्याला लागू नाही। त्या ठिकाणी बोलण्याचं वेळ संधी नसल्यामुळे और या देशामध्ये जे संस्थान भारतात सामील झाले, 500च्या जवळपास संस्थान भारतात सामील झाले, फक्त जम्मू काश्मीर वगळता सगळ्यांना भारतीय संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चर आणि सगळ्या कलमा मान्य करून भारतामध्ये समावेश झालेला आहे आणि म्हणून मराठवाड्याला सुद्धा भारताचा संविधान हा लागू आहे, हे सर्वप्रथम त्यांनी समजून घ्यावा। आणि हैदराबाद गॅजेटियर चा 2 सप्टेंबरचा जीआर आहे, तो जीआर रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि आता ही एकंदरीत अभी तो अंगड़ाई है, आता वेगवेगळे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब आणि ओबीसी रस्त्यावर आले। या पुढे हा समाज आपण सर्व एकत्र येऊन भारतीय संविधान आणि आपले अधिकार अबाधित ठेवण्यासाठी या सडकेवरची लढाई लढू आणि ज्यांना अधिकार दिले आहे त्यांनी आपली त्या सभागृहातील लढाई लढावी, एवढीच विनंती या अनुषंगाने करतो आणि थांबतो। जय भीम, जय बिरसा, जय सेवा, जय ओबीसी, जय संविधान।